कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कुणाचं चांगलं झालेलं तुला बघवतच नाही बघ। अगं पण ज्या घरचं मीठ खातीयास त्या खाल्ल्या मिठाला तरी जात। अगं एखाद्याला किती पाण्यात बघावं याला काही मर्यादा असतात की नाही? बुवे तूच समजा बाई हिला, म्हणावं पुन्हा असं काय करत जाऊ नको म्हणा। वा ग वा, ते तू काय माझ्या साड्या करालीस ताईकडं, आणि ते बी माझ्या तोंडावर? दुर्गे याला चाड्या करणं नाही, स्पष्ट बोलणं म्हणत्या। आणि हे जे तू मागून मागून काड्या करतेस नव, त्याला चाड्या करणं म्हणत्या। हे बघा ते मी उगाच काय बी करना, जे काय करायला ते समजांच्या भल्यासाठी करायला, कळलं? तू काय कुणाचं भलं करणार आहेस? भुवे दुर्गीने हे समजा केलंय, जर का अधिपतीला कळलं नव लय चिडल बघ तू तिला समज दे। सुनबाईच्या भानगडीत उगा पडू नगस म्हण। आई, दुर्गीने जे काय केलंय ते आमच्या काळजीपोटी केलंय। तिला आमच्याशी काहीतरी देणं घेणं आहे म्हणून केलंय, पण सुनबाईंना आमच्याशी काही देणं घेणं नाही। आणि ज्या बाईंनी आम्हाला घराबाहेर काढलं, आमचं लग्न मोडलं, आमचा संसार सुरू होण्याआधीच उद्ध्वस्त केला, त्या बाईच्या बाजूने तू काय बोलतेस ग? आ? तुला का तिचा एवढा पुळका येतोय? बरोबर आहे ताई तुझं, ही आत्ती जेव्हा बघावं तेव्हा त्या बाईच्याच बाजूने बोलत असती। आता तर काय ती या घरात नाही तर तिची वकिलीच करायला। ती या घरात असती तर कशी म्हणली असती, सुनबाई तुझ्यामुळे घर कसं प्रसन्न राहतंय, तुझ्यामुळे घर कसं आनंदात राहतंय, होय का नाही? असं म्हणत फूस लावली असती या आत्तीनं। हेच करू नको सांगते मी तुला। अगं लई वेळा तू असे उद्योग केलेस आणि त्याची शिक्षा बी मिळाली तुला। आता पुन्हा असं करू नकस। अगं सुनबाई खरंच चांगली मुलगी आहे। अगं तिच्यामुळं घर चांगलं प्रसन्न राहते बघ। काय ग दुर्गे, हा त्या दोघांचं बोलणं बंद करून तुला काय मिळणार आहे? आई, तू तिच्यावर चिडू नगस। काय ते ठरव आता। म्हणजे दोन दगडांवर पाय ठेवू नगस, कुठल्या तरी एका बाजूने बोल। म्हणजे भुवी तुला काय म्हणायचंय ते नीट इसकटून सांग। म्हणजे एक तर तू तुझ्या मुलीची बाजू घे, नाहीतर तुझ्या मुलीच्या शत्रूची। होय अगं काय बोलतेस तू हे? सुनबाई तुझी शत्रू आहे? वय, त्या आमच्या शत्रूच आहेत। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।